भिवंडी तालुका के मराठेपाड़ा स्थित श्री छत्रपति शिवाजी महाराज मंदिर में 8 और 9 जून को तिथिनुसार 2 दिवसीय शिवराज्याभिषेक व छत्रपति संभाजी महाराज जन्मोत्सव समारोह का भव्य आयोजन किया गया है। यह आयोजन शिव क्रांति प्रतिष्ठान की ओर से किया गया। रविवार सुबह मंदिर में छत्रपति शिवाजी महाराज शक्तिपीठ पर विधिवत स्वराज तोरण की पूजा कर उसे स्थापित किया गया। 8 जून को छत्रपति संभाजी महाराज की तिथिनुसार जयंती मनाई जाएगी, जिसमें मंदिर परिसर में जन्मोत्सव का कार्यक्रम तथा महिलाओं द्वारा पारंपरिक पांडा प्रस्तुत किया जाएगा। इस दौरान शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक राजू भाऊ चौधरी ने बताया कि 2.5 महीने पहले मराठेपाड़ा में महाराष्ट्र का पहला छत्रपति शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ के रूप में स्थापित किया गया, जिससे अब तक 6 लाख से अधिक शिव भक्तों ने दर्शन कर भक्ति का अनुभव लिया। इस वर्ष पहली बार मंदिर में तिथिनुसार शिवराज्याभिषेक व संभाजी महाराज जयंती का भव्य आयोजन किया जा रहा है, जिसमें हजारों की संख्या में शिव भक्तों की भागीदारी हो रही है। खरं म्हणजे 2025मध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते 17 मार्च 2025 रोजी या भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठाचे भव्य असे लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि ह्या वर्षी प्रथमच मंदिराच्या ठिकाणी आज आपण बघत आहात अतिशय असं चांगल्या प्रकारे आम्ही मंदिराला सजावट केलेली आहे आणि आज संभाजी महाराजांची जयंती आहे। त्यानिमित्ताने मी आता थोड्याच वेळात संभाजी महाराजांच्या जयंतीचा इथे उत्सव साजरा करणार आहे। त्याचबरोबर आज दुपारनंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये आज सकाळी स्वराज्य तोरण या मंदिराच्या आपला गेट आहे त्यासमोर आपण बांधणार आहोत। त्यानंतर संध्याकाळी देवीचे जागरण होणार आहे। त्याचबरोबर रात्री पोवाड्याचा शाहिरी पोवाडा म्हणून चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानंतर उद्या सकाळी इथे पूजन झाल्यानंतर भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर पूर्ण मान्यवरांच्या हस्ते इथे राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। ते गेल्या 2 दिवसापासून अशा चांगल्या प्रकारच्या असं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या ठिकाणी शिवजयंतीचं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। नागरिकांचं कसं प्रोत्साहन आहे आणि काय सांगाल नागरिकांना? संपूर्ण महाराष्ट्रभरातून गेल्या 2.5 ते 3 महिने होत आले छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा झाल्यापासून लाखोच्या संख्येने लोक इथे येत आहेत। गेल्या 2.5 महिन्यांमध्ये माझ्या मते 6 ते 7 लाख लोक येऊन गेलेले आहेत आणि आजसुद्धा सकाळपासूनच खूप चांगल्या प्रकारे खूप लोक येत आहेत। म्हणजे शिवाजी महाराजांचं पहिले मंदिर असल्याकारणाने शिवभक्त इथं आवर्जून भेट देतात। महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा परदेशातूनसुद्धा या ठिकाणी मंदिराला भेट देण्याकरता शिवभक्त येतात आणि ते आपले भावना व्यक्त करत आहेत। ते ज्यावेळेस इथे भावना व्यक्त करतात त्यांचे अश्रू अनावर होतात। असे अनेक असे शिवभक्त आहेत की ते इथे येऊन स्वतः रडलेले आहेत। म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांचं हे मंदिर जे बनलेलं आहे ते नुसतं मंदिर नसून ते एक शक्तिपीठ आहे। या मंदिराच्या माध्यमातून अनेक असं काही आम्ही इतिहास साकारलेला आहे, तो सर्वांना भावतो आणि येणाऱ्या युवा पिढीला हा इतिहास जिवंत ठेवण्याचा शिवक्रांती प्रतिष्ठाने हा काम केलेला आहे।
स्पीड न्यूज भारत.